अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आज वामनराज मासिक 22/287 हा अंक आहे. त्यात भाष्यकारांच्या देशी हे मागच्या अंकांचे आपण पाहिलं. तेच पुढे परमपूज्य मामासाहेब म्हणतात, आज रोजी पहाटे नेहमी उठतो त्यापेक्षा 1 तास आधी उठून बैठक वगैरे उरकून नंतर स्नानादी उरकून धुंधुर सकाळी 7ला भोजन करूनच बाहेर पडलो. कारण पद्मनाभच्या पल्लीपुरमपासून रोज बसनेच तिरुचूर येथे यायचे व मग बस पकडून दुसरीकडे जायचे असाच मार्ग होता. येथून तिरुचूर 12 किलोमीटरवरच आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर मोठी मंदिरे आहेत, तेथे जायचे. आज मात्र कालगडीला म्हणजे तिरुचूरपासून 40 किलोमीटरपर्यंत जाणे भाग होते. असो, पद्मनाभन, त्याची पत्नी सो पद्मावती, 2 मुले कुमार व राजू आणि बंडू असे आम्ही 6 जण निघालो. येथील बस ड्रायव्हर बस एवढी वेगात चालवतात की काही विचारू नका. आणि त्या बसमध्ये इतकी माणसे घेतात की आतील माणसांचे सँडविचच होते. तिरुचूर ते कालडी असा प्रवास बरा झाला. तेथे गेल्यावर कॅनॉलजवळच बस ड्रायव्हरला प्रार्थना केल्यामुळे बस त्याने थांबविली व आम्ही उतरलो. नाहीतर पुढे 1 किलोमीटर बस स्टँड, तेथून परत येण्याचे वाचले. आम्ही उतरलो आणि मागे वळून पाहतो तर एक गोल पण भव्य इमारत दिसली. त्याबद्दल असे कळले की शंकर मेमोरियल ट्रस्टनेच ही बिल्डिंग बांधून आचार्यांचे स्मारक केले आहे. मला ते ऐकून व पाहून अति आनंद झाला. प्रथमपासून आमचे घराणे अद्वैत मतवादी आणि माझ्या मातृपितृचरणांच्या कृपेने माझा भारतभर अनेक वेळा प्रवास झाला, परंतु हे कालडी स्थान पाहायचे राहिले होते. त्यातून मला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या म्हणण्यातून कळले होते की एवढ्याशा लहान खेड्यात सबंध जगाला जिंकणारा, एवढ्या मोठ्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा व सारा देश पादाक्रांत करणारा ब्राह्मण मनुष्य जन्माला येतो हे आश्चर्य आहे. या व्यक्तीची केवढी पुण्याई. त्यामुळे तर कालडी कधी पाहतो असे झाले होते. हे स्मारक पाहताच माझे अंतःकरण भरून आले. आम्ही सर्वच आत गेलो. तेथे काही काळी वस्त्र नेसलेली, केशरी वस्त्र नेसलेली अशी अनेक मंडळी अय्यप्पाच्या यात्रेसाठी म्हणून आलेली दर्शनास होती. आम्ही सर्वांनी हातपाय धुतले व आत गेलो. तो शेकडो मंडळी आत होती. त्यामुळे त्यांचे दर्शन झाल्यावर निवांत दर्शन घेण्यासाठी थांबलो. तेथे आचार्यांच्या पादुकांची स्थापना केली आहे. काळ्या दगडाच्या समाधीप्रमाणे आकार असलेली 6 फूट रचना करून त्याचेवर पादुकांची स्थापना केली आहे. आरती, दर्शन वगैरे करून तेथे एक पास मिळतो. तो विकत घेऊन आम्ही ते 9 मजले बांधलेले स्मारक पाहण्यासाठी निघालो. बाहेरून पाहिले तर इतके मजले आहेत असे वाटते, कारण खिडक्या वगैरे सर्व दृश्य बाहेरून अगदी उत्तम दिसते. परंतु प्रत्यक्षात फक्त पायऱ्याच गोल गोल चढून जाव्याच्या असतात. आपल्या उजव्या हातास गोलाकार स्तूपावर आचार्यांचे सबंध चरित्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसने चितारलेले आहे. प्रत्येक चित्र भव्य असून त्यावर काच बसवली आहे. त्या प्रत्येक चित्रावर इंग्रजीमध्ये व मल्याळममध्ये लिहिले आहे. त्यामुळे प्रसंग चटकन लक्षात येतो. प्रत्येक मजल्याचे ठिकाणी मधल्या गोलाकारात कोठे गणपती तर कोठे बालाजी असे भव्य पुतळे ठेवलेले आहेत. गाणपत्य, शौर्य, वैष्णव, देवी मत, शंकर मत वगैरे सर्व मतांचा उत्तम समन्वय साधला गेला आहे. शेवटच्या पायरीनंतर एक भिंत लागते. तेथून पुन्हा परत फिरायचे. एका ठिकाणी आचार्य व त्यांचे मुख्य 4 शिष्य असे फारच भव्य पुतळे ठेवलेले आहेत. त्या सर्वांना शटरची दारे केलेली असून त्यांना कुलपे केलेली आहेत. इकडच्या देवस्थानच्या जागेच्या मानाने जागा लहान आहे, तरी त्यात संडास, बाथरूम, पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था
आधी उत्तम आहे आणि मी वर्णन कितीही केले तरी ते प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याशिवाय काही खरे नाही, इतके ते सुंदर आहे. तरीही सर्वांनाच ते शक्य नसल्यामुळे वाचकांच्या समोर सर्व दृश्य उभे राहील असे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांवर घुमटी म्हणजे गोल करून सोन्याचा कळस बसविला आहे. या गोल स्मारकाचे कोणत्याही बाजूने पाहिले तरी सर्व सारखेच दृश्य असल्यामुळे मन मोहून जाते. येथे बराच वेळ बसून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तेथून जातायताची टॅक्सी करून आम्ही सर्व आचार्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी गेलो. येथील स्मारकाची जागा फारच भव्य आहे आणि स्मारकही विलोभनीय आहे. मोठ्या दारातून आत प्रवेश झाल्यावर मोठे पटांगण लागते. त्याच्या दोन्ही बाजूस भाविकांची उतरण्याची सोय वगैरे आहे. तेथून पुन्हा आतल्या दारातून आत गेल्यावर डाव्या हातास भगवती शारदांचा विषय स्मारक अष्टकोनी निमुळती होत गेलेले शिखर असलेले लागते. तसेच उजव्या बाजूस आचार्यांचे त्याच प्रकारचे स्मारक आहे. देवीच्या स्मारकात तळात देवीच्या मूर्ती लहान लहान मंदिरे करून बसवलेल्या आहेत. चामुंडा, कामाक्षी, वैष्णवी, माहेश्वरी वगैरे नावे त्यावर लिहिलेली आहेत. सभामंडपासमोर भव्य मंडप बांधलेला आहे. आचार्यांचे मंदिरात मूर्ती वगैरे काही नसून पुढे मात्र भव्य मंडप आहे. या दोन्ही मंडपाचे वरचे बाजूस सभोवती आचार्यांचे सर्व चरित्र चित्रित केले आहे. आचार्यचे मूळ झोपडी वजा घर जेथे होते तेथे आचार्यांचे स्मारक वर चौकोनी अग्नीची शिखा असलेले आहे आणि लगेच त्याला लागून घाट व खाली पूर्णा नदी आहे. हे पाहता पाहता मन एवढे रमून गेले की तेथून परत यावयास पायच नाही येणार. मग त्या मनाची समजूत घालून डोळ्यात व मनात सर्व साठवून पुन्हा पुन्हा तेच मनचक्षुसमोर आणून पाहता येईल अशी समजूत पटल्यावर परतीच्या टॅक्सीने गावात आलो. तेथून निघणाऱ्या बसने जवळच्या त्रिचूर गावी आलो. तेथून पुन्हा बसमधून पल्लीपुरम येथे घरी आलो. आल्यावर पुन्हा स्नान करून सामुदायिक बैठक करून विश्रांतीसाठी देह टाकला. खरोखरीच मनाने आचार्यांच्या सर्वच्या सर्व स्मारकांचे दृश्य स्वप्नरूपाने दिसू लागले आणि याच स्वप्नानंदात परत 3 वाजता उठून बैठक आदी करून भोजन करून आम्ही गुरुवायूरला जाण्याच्या तयारीला लागलो. आता आचार्यांचे चरित्र त्यांचेच कृपेने पाहू. पूर्णा नदीच्या काठी कालडी नावाचे अतिशय लहान खेडे आहे. यात एका झोपडी वजा म्हणजे आश्रम वजा घरात शिवगुरू व आर्यांबा नावाचे अतिसात्विक, प्रेमळ व तपस्वी जीवन जगण्याची इच्छा असलेले जोडपे राहत होते. ब्राह्मण कुळात जन्माला आलेले हे जोडपे यच्छा लाभ संतुष्टा या उक्तीप्रमाणे प्रारब्धाने मेल त्यावर नित्य नैमित्तिक विहित कर्माचा अवलंब करून समाधानी वृत्तीने राहत होते. परंतु एक असमाधान त्यांचे चित्तात होते, ते म्हणजे त्यांचे संतानरहित जीवन. त्यामुळे त्यांनी थोरा मोठ्या विद्वानांचा सल्ला घेऊन व खूप विचार करून भगवान आशुतोष यांच्यावर हा भार टाकायचे ठरवले. उभयता पूर्वीच्या कालाप्रमाणे दर मुक्काम करीत निघाले. ते तेथून 40 मैलावर असलेल्या त्रिचूर गावी आले. तेथे एका टेकाडावर स्वयंभू लिंग व वळक्कुनाथचे भव्य मंदिर आहे. हे लिंगही प्रकट होण्यासाठी परशुरामाने कडक तपसाधना केलेली आहे. मूळचे हे उत्तरेकडले केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक परशुरामाच्या तपास भाळून तेथे प्रकट झाले. त्यामुळे तेथे केदारनाथाला अभिषेक म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे त्यावर तूप चढवायचे तसेच येथेही आहे. आजही येथे रोज 6 किलो तुपाचा अभिषेक स्वयंभू लिंगावर चालू आहे. हजारो वर्षाचे तूप येथे गोठलेले आहे. केदारला थंडी फार, 6 महिने तर बर्फच. त्यामुळे तेथे केदारनाथावर घातलेले तूप थिजून राहते. हे नवल वाटत नाही, परंतु त्रिचूरच्या उन्हामुळे येथे अंगावर कपडा सहन होत नाही. इतकेच काय, शरीरे काळी पडतात. एवढ्या उन्हात वळक्कू
बडोकुनाथांचे शिवलिंगावर घातलेले तूप शिजून राहिलेले अजून शेकडो वर्षे झाली तरी डोंगराचे एवढे आहे. शिवाय अगदी शिवलिंगाजवळ लावलेले अनेक दिवे रोज 24 तास तेवत असतात, तरी त्या तुपावर परिणाम होत नाही, हे आश्चर्य आहे. आणि त्यात आश्चर्य कसले, भगवान शंकराची इच्छा हेच खरे. अशा ठिकाणी हे सात्विक वृत्तीचे जोडपे तनमनधनाने सेवा करू लागले. ही त्यांची सेवा भगवान शंकरास पसंत पडून त्या उभयतांचे स्वप्नात भगवान शंकर गेले व त्यांना विचारले काय पाहिजे. त्यावर शिवगुरूंनी सांगितले की पोटी पुत्र संतान नाही. पुन्हा विचारले गेले की अत्यंत बुद्धिमान अल्पायू पुत्र का सामान्य प्रापंचिक बुद्धीचा दीर्घायू पुत्र पाहिजे. त्यावर शिवगुरूंनी सांगितले की अल्पायू चालेल, परंतु आपल्यासारखा सामर्थ्यवान बुद्धीचा पुत्र पाहिजे. त्यावर तथास्तु म्हणून शंकरांनी आशीर्वाद दिला आणि त्यांना आपल्या घरी जाण्याची आज्ञा दिली आणि स्वतःच आपल्या पोटी जन्म घेत आहोत असे सांगितले. स्वप्न संपताच उभयता जागृत झाले व आपापले स्वप्न उभयतांनी एकमेकास सांगितले. ते ऐकत असल्यामुळे ते दोघांनाही अति आनंद झाला. स्नानादी उरकल्यावर मंदिरात जाऊन दर्शन प्रसाद घेऊन अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने ते घरी जाण्यास निघाले. परंतु आता भगवान शंकरांपासून दूर जाणार, त्यामुळे त्यांचे मन खट्टू झाले. परंतु लगेच विचार मनात आला की साक्षात भगवान आपल्या उदरी येतात म्हणाले, मग उगाच विचार कशाला. असे म्हणून पुन्हा एकदा आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने प्रभूंचे दर्शन घेतले व आपल्या घरी पुन्हा दरकुश मुक्काम करीत आले आणि पूर्णा नदीच्या काठी असलेल्या आपल्या घरी आनंदाने राहू लागले. भगवंतांच्या स्वप्न दृष्टांताच्या सुखद अनुभवात कालक्रमाने चालली असता एक दिवस आनंदाचा उगवला की आर्यांबांना गर्भधारणा झाली. त्यामुळे उभयतांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता प्रत्यक्ष भगवान शंकर उदरी येताना डोहाळे भलते होणार का, तर नाही. गर्भावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून शिवगुरूंनी वेदांची अनुष्ठाने करून रोज ते तीर्थ आर्यांबांना द्यावे असा उपक्रम चालविला. त्याही भगवंत नामामध्ये रंगून जात असत आणि त्यामुळे जे आपण दिवसभर काम करतो ती शिवाची पूजाच आहे असा भाव निर्माण होत. इसवी सन 788 मध्ये शुभ दिवशी आर्यांबा प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. शिवप्रसादाने पुत्र झाला म्हणून मुलाचे नाव शंकर असे ठेवले व जन्मकालापासून शास्त्राप्रमाणे सर्व संस्कार यथाशास्त्र व यथायोग्य केले गेले. या मुलास जवळ घेऊन रोज वेदपठण करण्याचा क्रम शिवगुरूंनी चालविला. परंतु देवाचे खेळ विचित्र असतात. 3ऱ्या वर्षीच आपल्या पत्नीस व लहान अर्भकास सोडून शिवगुरू शिवस्वरूपात विलीन झाले. आर्यांबाचे वर आकाश कोसळले. परंतु त्याच्याही परिस्थितीत या बालकावर संस्कार करण्यासाठी वेदपाठकांकडे त्या बालकास घेऊन जात आणि आश्चर्य, शिवगुरूंच्या वेदपठणामुळे केलेल्या संस्कारामुळे ते बालक मुखातून वेद म्हणू लागले. याचा सर्व शास्त्रीपंडितांना अचंबा वाटला आणि त्यात शिवगुरूंचे अतिजवळचे मित्र व सहाय्यध्यायी होते. त्यांनी त्या बालकास आपल्याकडून होईल तेवढी मदत करायची ठरवून त्याचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. आणि आश्चर्य असे की वेदशास्त्राचा सर्व अभ्यास त्या बालकाने 3 वर्षात पूर्ण केला. आणि याच सुमारास शास्त्रीबुवांनी शंकराचा उपनयन संस्कार केला. दोघेही मायलेक स्नानासाठी पूर्णा नदीवर जात. त्यांचा अभ्यास चालूच होता. या बालकाच्या बुद्धिमत्तेचा सर्वत्र गाजावाजा झाला. असे होताना शंकराचे वय 8 वर्षे झाले. पूर्वीच्या काळाप्रमाणे लग्नाचे वय झाले त्याप्रमाणे मुली सांगून येऊ लागल्या. त्यामुळे आचार्यांनी शंकरामागे लग्नाचा लकडा लावला. आता हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार हे विसरून मातृवात्सल्याप्रमाणे त्या मुलाचे 2चे 4 हात झाले की एक कर्तव्य पार पडले असा विचार त्याने केला. परंतु देवी कार्यासाठी भगवान शंकरांनी हा अवतार घेतल्यामुळे त्यांनी मनोमन विचार केला की आईस लग्न करीत नाही असे सांगण्याने तिला ते पटणार नाही.
यासाठी एक युक्ती करावी असे ठरवून नित्यनियमाप्रमाणे पूर्णा नदीवर स्नानात गेले असता आर्या काठावर कपडे धुत आहेत तोच शंकर खोल पाण्यात गेला व ओरडू लागला. तेव्हा त्याचा आवाज ऐकून आर्यांबा काय झालं म्हणून पाहू लागल्या तर मगरीने बालशंकराचे पायात धरले आहे वा ओरडतो आहे असे दिसले. आर्यांबांना तर काहीच सुचेना. त्या घाबरल्या व देवाचा धावा करू लागल्या. त्यावर शंकर म्हणू लागला की मी मगरीस विचारले की माझ्या आईस दुःख होत आहे तर तू माझा पाय सोड. तर ती मगर म्हणते कशी, जर तू संन्यास घेण्याचे वचन मला देशील तर मी तुझा पाय सोडेन. तेव्हा मी काय करावे असे शंकराने आईस विचारले. त्यावर आपला मुलगा मृत्यूच्या जबऱ्यात सापडला अशा वेळी मगर बोलते हा बाणा आहे हे देखील लक्षात न येऊन मुलगा वाचतो आहे ना. या एकाच आनंददायक गोष्टीमुळे आर्यांबांनी सांगितले की त्या मगरीस सांग की संन्यास घेईन पण मला सोड. असे आईचे उद्गार ऐकून शंकरांनी मगरीस तसे सांगितले व तिने पाय सोडला. मग पोहत पोहत आईजवळ येताच आईने शंकरास पोटाशी धरून ठेवले. त्यांच्या नेत्रातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. त्यानंतर शंकराने संन्यास घेण्याच्या दृष्टीने तयारी चालवली. तेव्हा आर्यांबा म्हणाल्या, अरे मला सोडून कुठे जातोस. त्यावर शंकराने सांगितले की ज्यावेळी तुला गरज पडेल मात्र निकडीची त्यावेळी मला हाक मार, मी येईन, काळजी करू नकोस. असे सांगितल्यावर योग असा आला की दुसऱ्याच दिवशी आर्यांबा पूर्णा नदीवर रोजच्याप्रमाणे स्नानास जात असताना वयाच्या मानाने झोप जाऊन पडल्या. त्यावेळी पूर्णा नदीच्या पात्रातील पाणी पलीकडच्या तीराने वाहत असे. आई पडलेली पाहताच शंकर जाऊन त्यांना उठवू लागला. त्या शुद्धीवर आल्यावर त्याने पूर्णा नदीची प्रार्थना केली की माझ्या आईसाठी तू या काठावरून वाहू लाग म्हणजे माझी सुटका येथून होईल. आणि खरोखरीच पूर्णा नदी या काठावरून वाहू लागली. मायलेकरास त्यांचे घराजवळ स्नान घडले आणि अजूनही याच काठाने पूर्णा नदी वाहते हे वैशिष्ट्य आहे. अशी आईची सर्व चिंता दूर होणारी व्यवस्था झाल्यावर हे जे निघाले ते दर मुक्काम करीत नर्मदा तटाकी आले की ज्या ठिकाणी श्री गुरु गोविंद पादाचार्य गुहेत बसले होते. तेथे आल्यावर त्याने प्रार्थना केली की प्रभू मला दर्शन द्या. त्यावेळी श्री गोविंद पादाचार्यांनी फक्त पायच बाहेर काढले व दर्शन दिले. त्यावेळी नर्मदा मातेस आपल्या कमंडलूत भरून आचार्यांनी त्यांचे पाय धुतले अशी आख्यायिका आहे. श्री गोविंद पादाचार्यांचे सांगण्याप्रमाणे ते बद्रिकाश्रमी गेले. तेथे योगाभ्यासादी पूर्ण झाल्यावर ते गंगाकाठी बसले असताना समोरच्या तीरावर एक युवक बसला होता. त्यांची दोघांची दृष्टादृष्ट झाल्यावर खुणेने हात करून आचार्यांनी त्याला आपल्याकडे बोलावले. तेव्हा त्या युवकास समोर नदी आहे हे भान न राहून तो जो निघाला तो गंगा मातेने त्याचे पायाखाली पाय पडेल तेथे कमळ निर्माण केले आणि जणू काही त्या कमळावरून तो चालत चालत एक तिरी आला. त्यास जवळ घेऊन आचार्यांनी उपदेश केला आणि पद्मावरून चालत आला म्हणून त्याचे नाव पद्मपादाचार्य असे ठेवले. यानंतर श्री गोविंद पादाचार्य यांचे गुरु श्री गौडपादाचार्य यांची गाठ पडली. आचार्य त्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा बद्रिकाश्रमात गेले व सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मसूत्रादी भाष्ये लिहिली. अशा समयाला आचार्यांची शेवटची वेळ आली. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्या शंकर ये रे अशी हाक मारली. ते ऐकताच आचार्य कादळी येथे हजर झाले. त्यांनी मातोश्रींची सेवा वगैरे केली आणि त्यानंतर त्यांना विचारला. त्या म्हणाल्या, बाबा तुझे अद्वैत तत्वज्ञान मोठे असले तरी मला ते या वयात आत्मसात होणे अवघड आहे. मला बालवयापासूनच भगवान विष्णूबद्दल प्रेम आहे. त्यांचे दर्शन व्हावे या दृष्टीने काही उपाय कर. हे आईचे भाष्य ऐकताच आचार्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. त्यावर गरुडावर बसून भगवान विष्णू आले व आचार्यांना दर्शन देऊन त्यांचा जीवात्मा आपल्या बरोबर घेऊन वैकुंठाप्रत जाते झाले.
त्यावेळचे गरुडावर असलेले विष्णू व त्यांच्या मातोश्रींचे विलिनीकरणाचे चित्र कालुली येथे उत्तम रेखाटलेले आहे. झाले. पार्थिव देह पडलेला त्यावेळी आपल्या ज्ञातिबांधवांना पुढील कार्यासाठी पाचारण केल्यावर त्यांच्यातील अतिशहाणे लोक तू अग्निकार्य कसे करणार, तू खोटा आहेस वगैरे अद्वा तद्वा बोलून शव नेण्याचे टाळू लागले. ते पाहून आचार्यांनी आईचे दोन्ही हात हातात घेऊन ते एकमेकांवर घासले आणि ज्याप्रमाणे वाळलेल्या झाडांची फांदीवर घासल्यावर अग्नी निर्माण होतोय व झाड जळून जाते, त्याप्रमाणे हाताच्या घर्षणाने अग्नी निघून त्या अग्नीतच आर्यांबाचा देह भस्मसात झाला. हा चमत्कार पाहून मात्र लोक वरमले. परंतु त्यावेळेस आचार्यांनी त्या दुष्ट ब्राह्मणास शाप दिला. तो शाप अजूनही त्यांना म्हणजे त्यांच्या वंशजांना नडत आहे. एकाने आचार्यांना विचारले, आपल्या मातोश्रीच्या निधनाने आपल्या डोळ्यात अश्रू निर्माण का झाले? आपल्याच मताप्रमाणे देह नाशवंत आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. दुःख